बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी 17 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती भदंत विशुद्धानंद बोधी महातेरो यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। बुद्धगयामध्ये बौद्धांचं पवित्र क्षेत्र महाबोधी महाविहार, हे महाबोधी महाविहार सिद्धार्थ गौतमांनी बोधवृक्षाखाली बसून संबोधी प्राप्त केली आणि त्या ठिकाणी राजा सम्राट अशोकांनी भव्य असं बुद्ध विहार बांधलं। आता ही बौद्धांची विरासत आहे, बौद्धांचं सगळं काही आहे, परंतु त्या ठिकाणी महंत लोकांनी दिवे लावण्याच्या बहाण्याने तिथं बसून विदेशी लोकांनी त्यांना दान देत गेलेत आणि महंत लोकांनी ते दान घेत घेत एक दिवस त्याची ट्रस्ट बनवली आणि ट्रस्ट बनवून ते त्यांच्या ताब्यामध्ये विहार करून घेतलं। आता त्यांनी लोकांना सांगता येते की आम्ही अर्धे बौद्ध अर्धे हिंदू मिळून ट्रस्ट केलेली आहे, परंतु सत्यता फार वाईट आहे। परिपूर्णरित्या त्यांनी ताब्यामध्ये ठेवलेली आहेत। बौद्धांचे दलित लोक 4 निवडलेले आहे की ज्यांना फक्त सयाजी राव म्हणून सह्या करण्यासाठी बोलवलं जातं, बाकी संपूर्ण कारभार महंत लोक पाहतात आणि संपूर्ण दान धर्म सर्व महंताच्या घशात जाते। ते बौद्ध भिक्षूचा सन्मान करत नाही, बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्षूंना व्यवस्थित ध्यान धारणा करू देत नाही। अगोदर रात्रीच्या वेळेला भिक्षू ध्यानाला बसत असते, तेही त्यांनी प्रथा बंद केली, मोबाईल नेण्याची प्रथा बंद केली। बऱ्याच गोष्टीची अडचणी बौद्ध भिक्षूंना तयार करत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात दान जमा होते, विदेशातलं करोडो रुपये जमा होतात। 1 करोड रुपये फंडात टाकलेत आपल्या पंतप्रधान फंडामध्ये, परंतु त्यांनी बौद्ध भिक्षूंसाठी साधी एक भिक्षू निवास तिथं उभा केला नाही। तर बौद्ध भिक्षूंना तिथं भोजन मिळत नाही, भिक्षू निवास मिळत नाही। एवढं मोठं पवित्र क्षेत्र, परंतु एकही भिक्षू निवास ते बांधू शकले नाहीत या 50 वर्षामध्ये। आणि म्हणून हे सगळं काही दान जे जमा होते ते सगळं दान तिथल्या महंताच्या आणि त्या ट्रस्टीच्या लोकांच्याच घशामध्ये जाते। तर त्यासाठी संपूर्ण भारतातून नव्हे तर संपूर्ण जगातून लोकांनी हे सर्व काही दान बुद्ध विहाराला लागलं पाहिजे आणि बुद्ध विहाराचाच विकास झाला पाहिजे। तिथं खूप चांगल्या प्रकारे भिक्षू ट्रेनिंग झालं पाहिजे, भिक्षू सेंटर झालं पाहिजे, भिक्षूंना भोजनाची व्यवस्था झाली पाहिजे, राहण्याच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टीसाठी बौद्धांनी आता पाय उचललेले आहेत की हे बौद्धांच्याच ताब्यात यावं, यासाठी हा संघर्ष संपूर्ण भारतात नव्हे संपूर्ण जगभर छेडला जात आहे। असं वाटतं की ह्या माध्यमातून यूपी सरकार कुठेतरी मध्यस्थीचा करण्याचा प्रयत्न करते? मग यूपी सरकारला खरं तर काही घेणं देणं नाही, परंतु नितीश सरकार त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करतो। बिहार सरकारला काय आहे, तिथून बरेचसे फंड मिळतात आणि बिहार सरकार बिहार मुख्यमंत्री सगळ्या कार्यक्रमामध्ये ढवळाढवळ करत राहतात आणि त्यांचं संपूर्ण पावर मुख्यमंत्र्याची त्या विहारावर आहे। तर त्या विहारावर पावर असल्यामुळे सगळ्या गोष्टीवर, मग दानावर पण आलं, सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्र्याची पावर असते। मुख्यमंत्र्याचा संपूर्ण हात त्यामध्ये आहे। माणसाची नेमणूक करणं, साध्या चपराशाची नेमणूक करायची असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, इथपर्यंत मुख्यमंत्र्याचा हात आहे। आंदोलन कधीपासून सुरू आहे? आंदोलन सुरू झालेलं आहे। आंदोलन पट्ट्याला बऱ्याच दिवसापासून सुरू झालं आहे, मोठे मोठे मोर्चे निघलेले आहेत आणि आता येणाऱ्या 17 तारखेला तिथं आमरण उपोषण बौद्ध भिक्षू करणार। 12 फेब्रुवारीला बरेचसे भिक्षू आपलं स्वतःचं देहावसान तिथं झालं तरी हरकत नाही, मृत्यू आला तरी हरकत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण, आमरण उपोषण भिक्षू संघ करणार आहेत आणि सरकारला भाग पाडणार आहे। सरकारला चांगलं माहीत आहे, मोदी साहेब चांगले जाणत आहेत, मोदी साहेब बुद्धगयाला येऊन गेलेत आणि हे लोक हिंदू लोक म्हणतात की आम्ही पण बुद्ध धर्माला मानतो, पण मी गेल्या 10 वर्षापासून बुद्धगयेत राहतो, कोणताही हिंदू कोणत्याही श्रद्धेने तिथं आलेला मी पाहिला नाही, अगरबत्ती मेणबत्ती लावताना पाहिलं नाही। फक्त पिंडदान म्हणून ते फक्त येतात प्रथा म्हणून आणि पिंडदान करतात, परंतु बुद्धाची पूजा करताना मी कोणताही हिंदू त्या ठिकाणी पाहिला नाही। एव्हन या ट्रस्टीमध्ये असलेले जे काही हिंदू आहेत तेही चुकून कधी बुद्ध विहारामध्ये येत नाहीत। भगवंताला कधी चिवर दान केल्याचं किंवा भगवंताला काही फळं दान केल्याचं किंवा भगवंताला अगरबत्ती मेणबत्ती लावल्याचं किंवा त्यांनी
शांत चित्ताने वंदना बोलल्याचं मी कुठल्याच ट्रस्टी मेंबरला पाहिलं नाही. हे ट्रस्टी मेंबर फक्त पैसे जमा करण्यासाठी त्या ठिकाणी असतात. बाकी कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये ते ट्रस्टी मेंबर काही कामाचे नाहीत.